सकाळ सकाळ बायको म्हटली आपल्याला नदीकडे जायचं आहे, नदीचं पूजा करायला. मग काय गेलो की गाडी साईडला लावलो आणि खाली गेलो. तिथं गणपतीचं मंदिर होतं, ते गणपतीचं दर्शन घेतलो आणि मग खाली गेलो. तो पण बायको पूजा चालू केली ती. त्यानंतर हे असं 7 पानं मांडली, 7 पानावर 7 केळी ठेवली. सगळं 7-7 ठेवायचं असते. आणि अशी पूजा कोण बघितलं असेल तर मला नक्की कमेंट करून कळवा. हे असं लिंबू पण 7-7 ठेवायचं, त्यानंतर खारीक 7 ठेवायचं, सुपारी 7 ठेवायचं आणि हे असं हळदी कुंकू लावून घ्यायचं. हळदी कुंकू लावून झाल्यावर हे असं दहीभाताचं नैवेद्य आहे, ते दहीभाताचं नैवेद्य पण ठेवायचं. 7 पानावर 7 ठेवायचं. नैवेद्य ठेवून झाल्यावर मग कापूर लावलं, कापूर लावून झाल्यावर उदबत्ती पण लावलं. मग उदबत्ती लावून झाल्यानंतर नारळ फोडायचं होतं. हे नारळ असं नदीमध्ये स्वच्छ धुवून घेतलो आणि नदीचं पाणी पण लई घाण आलं मित्रांनो, वास माराल तर. हे असं दगड पण धुवून घेतलो आणि नारळ काय एका दणक्यातच फोडलो आहे, बघाच तुम्ही. हो काय असं नारळ फोडलो आणि नारळ ठेवून पूजेचं पाया पडून आशीर्वाद घेतलो. आशीर्वाद घेऊन झाल्यावर हे नारळ एक नदीला सोडायचं होतं, अर्पण करायचं होतं. मग हे असं नदीला सोडलो आणि पाया पडून त्याचा पण आशीर्वाद घेतलो. धन्यवाद.